ग्राहकांना त्यांचे हक्क कर्तव्य तसेच ग्राहक संरक्षण कायदा समजावा, तसेच अधिकाऱ्यांनी देखील नागरिकांशी सौजन्याने वागावे म्हणून हा ग्राहक दिन आपण हिरिरीन म्हणतो। मी स्वतः विद्यार्थी दशेमध्ये अनेक वाईट अनुभव घेतलेले, अन्याय अनुभवलेला आहे, म्हणून तेव्हा मला खूप वाईट वाटले। म्हणून मी स्वतः कोणावर अन्याय होऊ नये, कायद्याने त्याचे हक्क त्याला मिळाला पाहिजे म्हणून मी तत्पर असतो। 15 मिनिटात मी रेशन कार्ड देण्याचा प्रयत्न करत असतो। ग्राहकांना नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहील। ई कॉमर्स किंवा डिजिटल मार्फत ग्राहकांची फसवणूक होऊ नये त्यांनी सावध राहावे असे प्रतिपादन तहसीलदार नितीन दौरे यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या दिवशी तहसील कार्यालयात आयोजित ग्राहक दिनाच्या औचित्याने अध्यक्षस्थानावरून ते बोलले। कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ग्राहक पंचायतीचे हरीश मारू यांनी देखील मालेगावची लोकसंख्या बघता मालेगावला कायमस्वरूपी पूर्ण वेळ अन्न औषध कार्यालय झालेच पाहिजे, त्याचप्रमाणे एमपीएसएल म्हणा किंवा कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यांनी ग्राहकांशी नागरिकांशी सौजन्याने वागून त्यांच्या समस्याचे निवारण प्रेमाने आणि सौजन्याने समजून करून द्यावे। तेव्हा आणि अशा अनेक विविध विषयावर त्यांनी ग्राहकांच्या ग्राहक संरक्षण कायद्याविषयी सखोल माहिती यावेळी त्यांनी उपस्थितांना दिली। त्याचप्रमाणे ग्राहकांच्या हिताची तळमळ असणारा कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणजे तहसीलदार नितीन दौरे असे गौरवोद्गार देखील त्यांनी यावेळी काढले। यावेळी तालुका आणि विभागीय कृषी अधिकारी गोकुळ अरे यांनी शेतकरी अपघात योजना तसेच शासनाच्या शेतकऱ्यांसाठी हिताच्या 130 वेगवेगळ्या योजना संदर्भात संपूर्ण माहिती दिली। त्याचप्रमाणे आरटीओ विभागातील शिंदे यांनी हायवेवर चालताना दुचाकी स्वाराने साईड पट्टीतच चालले पाहिजे, मध्यभागी चालायला नाही पाहिजे, अशा प्रकारचे अनेक महत्त्वाच्या माहिती त्यांनी यावेळी दिली। ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी एमपीएसएल तत्पर असे एमपीएसएलचे नाईक यावेळी बोलले। ग्राहकांनी वजन तपासून व इतर सर्व बाबी तपासूनच माल घ्यावा असे प्रतिपादन वजनमाप काटे अधिकारी प्रशांत गडाख यांनी यावेळी केले। यावेळी तहसील कार्यालयात वजनमाप काटे अधिकाऱ्यांकडून वजनमाप काटे विभागाकडून प्रात्यक्षिक व प्रदर्शन देखील नागरिकांसाठी खुले करण्यात आलेले होते। गॅसधारकांनी ईवायसी करून घ्यावे तसेच सिलेंडरवरची एक्सपायरी डेट बघावी असे दीपक गॅस एजन्सीचे बापू बैराग यांनी त्यावेळेला सांगितले। शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती गठीत आहे असे तालुका कृषी अधिकारी गोरडे यांनी यावेळी सांगितले। आज या निमित्ताने तहसील कार्यालयात एक वेगळेच रूप बघायला मिळाले। एक अत्यंत असं उल्हासदायक असं वातावरण होतं। तिथे एक स्वागत रांगोळी आणि जागो ग्राहक जागो अशा पद्धतीची रांगोळी तिथे देखील काढण्यात आली होती। 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन मालेगाव तहसील कार्यालयात रविवार असून देखील मोठ्या उत्साहाने तहसीलदार नितीन दौरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ग्राहक पंचायतीचे हरीश मारू होते, तर मंचावर विभागीय कृषी अधिकारी गोकुळ अरे, एमपीएसएलचे नायक, आरटीओ विभागाचे शिंदे, वजनमाप काटे अधिकारी प्रशांत गडाख, डीएसबीच्या एपीआय प्रकाश काळे, तालुका कृषी अधिकारी भगवान गोरडे यांच्यासहित विविध शासकीय विभागीय अधिकारी उपस्थित होते। तसेच ग्राहक पंचायतीचे कैलास शर्मा, नितीनभाई शाह, नटवरलाल वर्मा, बद्रीनाथ काळे, उमेश शाह, बिपिन पाडे, राहुल आगारकर, प्रशांत मोदी, जयगोज जाधव, कल्पेश भामरे, डॉक्टर भरत वाघ, अशोक बाबुल, अतुल शवाळे, नरेंद्र नार आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच सर्व स्वस्त धान्य दुकानदाराचे जितू पाटील, भगवान आडो यांच्यासहित अनेक दुकानदार, गॅस एजन्सीचे प्रतिनिधी सहित विविध विभागातील पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत कातेपूर यांनी केले। बघूया यावेळी सविस्तर कोण काय बोलले याबद्दल सविस्तर या व्हिडिओ बातमीद्वारे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी मालेगाव विभागीय संपादक हरीश मारू। म्हणजे अशी एक योजना ती का सांगतो तुम्हाला सांगतो की शेतकरी आणि 10 ते 75 वय असेल आणि शेतकऱ्याचा अपघात झाला म्हणजे होऊच नये अपघात, परंतु निसर्गात समजा झाला काही कारणाने त्याला आपल्याला काही नाही, परंतु त्याला आमच्या खात्यामार्फत त्या वारसाला 2 लाख रुपये द्यायची तरतूद आहे। म्हणजे शेतकऱ्याचं 10 ते 75 वय असेल। अजून साहेबांनी एक ऍडिशन असं केलं की पूर्वी फक्त 7-12 मिळायचं, पण समजा मी आहे आणि माझा मुलगा, आम्ही दोघं मोटरसायकल चाललो, मुलाचा अपघात मृत्यू झाला तर माझ्या नावाने 7-12 मुलालाही त्याचा लाभ द्यायची तरतूद गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा अशी योजना आहे। 2 लाख त्याचे अध्यक्ष तहसीलदार साहेब थोडंसं पॉझिटिव्हली 4 कागदानंतरही जमा करून घेतो आणि असे मराठ साहेबांनी आतापर्यंत 15 एक प्रकरण या वर्षभरात 1 एप्रिलला योजना तहसीलदाराच्या अध्यक्षतेखाली आली। आरटीओ त्याला असतात, डॉक्टर असतात, आमच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांची 5 लोकांची एक कमिटी आहे, त्याचे अध्यक्ष तहसीलदार आहेत आणि ते पॉझिटिव्ह आहेत, ऍग्रिकल्चर पॉझिटिव्ह आहेत। त्यामुळे एखादा हायवेला चालत असतो, हायवे हा प्रामुख्याने 4 व्हीलर साठी बनवला गेला आहे। 2 व्हीलर साठी जी छोटी साईडची डाव्या साईडची जी पट्टी छोटी पट्टी ती 2 व्हीलर साठी देण्यात आलेली आहे, पण आपण सहजासहजी पूर्ण मेन रोड आणि 2 व्हीलर हायवेला चालवत असतो, हे खूप चुकीचं आहे। त्यानंतर गाडीला इन्शुरन्स हा खूप महत्वाचा आहे। ग्राहक दिन असल्यामुळे इन्शुरन्स त्याबद्दल मी बोलू इच्छितो। इन्शुरन्स हा खूप महत्वाचा आहे, कारण जेव्हा 2 व्हेकलचा ऍक्सिडेंट होतो त्यावेळेस चुकी कोणाचीही असू द्या
पण माझ्या गाडीचा किंवा समोरच्या गाडीचा ऍक्सिडेंट होतोय, समोरच्याची चुकी असली तरी मी रिस्पॉन्सिबल असतो त्या गाडीची सर्व भरपाई देण्यासाठी, आणि माझ्या गाडीचे नुकसान होतं की समोरचा रिस्पॉन्सिबल असतो पूर्ण गाडी त्यांनी भरपाई देण्यासाठी. हा आपला कायदा है. हमारा काम है यहाँ पे पावर सप्लाई प्रोवाइड करना, लोगों का प्रॉब्लम समझना. तो हर पावर डिस्ट्रीब्यूशन कंपनी का 5 एम रहता है, 5 उद्देश्य रहता है. फर्स्ट है रिलायबिलिटी ऑफ पावर सप्लाई, मतलब निरंतर सप्लाई मिलना. सेकेंड थिंग है कस्टमर सेटिस्फेक्शन, जो भी कस्टमर आते हैं उनका प्रॉब्लम को ठीक तरीके से सुना जाए, समझा जाए और उसका रिजोल्यूशन किया जाए. सेकेंड है. देन थर्ड है प्रोफेशनलिज्म, जो भी लोगों का प्रॉब्लम है उसको प्रोफेशनलिज्म तरीके से उसको सुनना और उसको सॉल्व करना, वही प्रोफेशनलिज्म. देन है इंटीग्रिटी. इंटीग्रिटी मीन्स विदाउट एनी काइंड ऑफ करप्शन और एनीथिंग, जो लोगों का प्रॉब्लम को सुना जाए और समझा जाए और रिजोल्यूशन किया जाए. देन है इनोवेशन. इनोवेशन ये होता है जैसे चल रहा है तो उससे थोड़ा हटके कुछ करें कि ताकि लोगों को ज्यादा मतलब लोगों का प्रॉब्लम जल्दी सॉल्व हो जाए, लोगों को सप्लाई भी ठीक से मिले. ये 5 एम है जिसको लेकर एमपीएसएल काम कर रहा है. और आज एसडीओ मेरे पास भी, यहाँ पे बहुत लोग हैं जो मेरे पास भी आते हैं, मिले हैं. मैं जहां तक हो पाता है उनका प्रॉब्लम भी सुनता हूं और सॉल्व करने का कोशिश करता हूं. तो ये सोचता हूं कभी भी कोई प्रॉब्लम है, किसी का भी पावर सप्लाई रिलेटेड कोई भी प्रॉब्लम है, मेरे पास आप आ सकते हैं. सोमवार से लेकर शनिवार तक हमेशा मैं रहता हूं. मेरा फोन 24/7 ऑन रहता है. कभी भी कोई भी कंज्यूमर कभी फोन करते हैं, यहाँ पे बहुत लोग हैं जो मुझे हमेशा टच में भी रहते हैं. कभी भी किसी टाइम पे रात को 10 बजे, 11 बजे, 12 बजे, इवन मॉर्निंग 6 बजे मुझे भी फोन भी करते हैं. मैं उनका भी प्रॉब्लम भी सुनता हूँ और सॉल्व करता हूँ. ये हमेशा मेरा ये भी कोशिश रहेगा अच्छा काम करो मालेगांव में, एटलीस्ट मालेगांव लोग खुश रहे. आपका मोबाइल नंबर दो सर. 760500 4930. धन्यवाद. त्याला ते वजन व्यवस्थित मिळायला पाहिजे. दुसरी, त्यानंतर आपण जे मिठाई घेतो किंवा कुठल्या पण वस्तू घेतो तर त्याच्यामध्ये त्याचे जे आवश्यक असतं किंवा जो बॉक्स असतो मिठाईचा, त्या बॉक्स विरहित आपल्याला वजन मिळालं पाहिजे हे आपण ग्राहकांनी त्यामध्ये खात्री करून घेतली पाहिजे. त्यानंतर आपण दुसरं आता मेन इश्यू म्हणजे पेट्रोल पंपात असतो की प्रत्येकाला वाटतं की पेट्रोल पंपामध्ये की आपण 100चं टाकलं किंवा 150चं टाकलं तर आपल्याला कमी मिळतं किंवा 200चं टाकलं तर कमी मिळतं, म्हणून आपण ते ऑड घेतो, 110, 150 असं टाकतो आपण. परंतु तसं कुठल्याही सेटिंग पंपामध्ये नसते. आता सर्व पंप ऑनलाईन झाले, त्यामुळे त्यामध्ये आपण 100चं घेतलं किंवा किती पण रुपयाचं घेतलं तरी पण आपल्याला त्यामध्ये बरोबरच माप मिळत आहे. त्यामुळे आता ते लोकांमध्ये असतं की नाही आपण 100चं बरोबर येत नाही म्हणून लोक ऑड याचं घेत असतात. तर तसं काही नाही. मी आता त्यात फक्त तुम्हाला 2 केस जे आले आमच्याकडं त्या तुम्हाला सांगतो की ग्राहक किती जागरूक आहे त्याबद्दल. आता आपण सर्वजण रात्री गुड नाईटची कॉईल वापरतो, तर असंच आमच्याकडे ग्राहक आला त्यावर लिहिलं असतं की तुम्हाला 10 तास चालते किंवा 12 तास चालते असं त्यावर लिहिलेलं असतं. परंतु एका ग्राहकाने आमच्याकडे घेऊन आला ते कॉईल, त्याने सांगितलं की सर ही मी लावली तर 7 तास चालली, 10 तास चालली नाही. मग आम्ही त्या कंपनीला पत्र पाठवलं किंवा नोटीस पाठवली की तुमची अशी कॉईल आमच्याकडे आली आहे आणि तुम्ही त्याच्यावर दिलंय की 10 तास चालते, परंतु ती 7 तास चालली आहे. मग कंपनीचे प्रतिनिधी आमच्याकडे आले होते ऑफिसला, मग त्यांनी आम्ही ते प्रात्यक्षिक करून बघितलं ते 7 तास मध्ये ती चालते म्हणजे आलं. मग त्याने ते मान्य केलं की आमच्याकडनं ते टेस्टिंगमध्ये चुकी झाली असेल, काय झालं असेल, तर त्यांनी त्यामध्ये मग सुधारणा करून मग त्यांनी ते आता जे पण येते ते व्यवस्थित येते त्यामध्ये. म्हणजे हे पण आपल्या ग्राहकांनीच आम्हाला हे सांगितलं की सर असं ऑइलमध्ये प्रॉब्लेम आहे. दुसरं म्हणजे आणखी एक ऑइलचा होता, एक मीटर होता, म्हणजे तो 1 लिटरचा कॅन घेऊन यायचा, म्हणजे 12 कॅन ऑइलचे, आणि तो गाडीमध्ये कसं की 700 ml बसतं किंवा 800 ml बसतं, तो त्याच्यामध्ये 10-15 गाड्या व्हायच्या त्या 10 डब्यामध्ये. परंतु त्याला असं लक्षात आलं की कधी कधी ऑइल उडत नव्हतं. तो 700 ml गाडीत टाकायचा प्रत्येक गाडीमध्ये, परंतु त्याला ते नंतर एक्स्ट्रा काही उडायचं नाही व्हायचं त्याच्यामधलं. ते 1 लिटर त्यावर लिहायचं आणि 700 ml त्यामध्ये भरायचे ते ऑइल. तर त्या फिल्टरचं लक्षात आलं की नाही आपल्याला हे ऑइल काही कमी येते, कारण आपण गाडी टाकतो तर आपल्याला काही उरतच नाही त्या डब्यामध्ये. मग त्यांनी आमच्याकडे तक्रार केली होती. मग त्या आम्ही तपास केली असता त्यात पण ते आढळून आलं.
तर त्याच्यावरती आम्ही मग ते ऍक्शन घेऊन त्यांनी ते चेंजेस केले त्या कंपनीने. दुसरं म्हणजे आपलं नेहमीचं जे वापर असतो गॅस सिलेंडरमध्ये सुद्धा प्रत्येक गाडीमध्ये आपण एक वेइंग स्केल ठेवणं बंधनकारक आहे. वेइंग प्रत्येक गाडी आपल्या घरावर येते आणि त्याच्यामध्ये जे सिलेंडर ते आपल्याला वाटतो त्या प्रत्येक डिलिव्हरी बॉयकडे एक काटा ठेवणं बंधनकारक आहे. ते त्याच्याकडे आहे व्हेरीफाय केलेला. तर आपण त्या सिलेंडरवरती नेट वेट लिहिलेलं असतं त्यामध्ये आणि एक ग्रॉस वेट असतं. तर ग्रॉस वेट नेट वेट 14.2 किलो असतं त्याचं आणि ग्रॉस वेट जे असतं ते ऑड असतं म्हणजे 16 किलो 17 किलो काही असं काही असतं ते. तर ते 16 किलो ते वजन प्लस ते 14.2 किलो असं हे दोन्हीची बेरीज करून जे वजन आले तर ते यायला पाहिजे काट्यावर तपासणी करून असताना. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाने जेव्हा आपण सिलेंडर घेतो तेव्हा ते वजन करूनच घ्यायला पाहिजे आणि ते डिलिव्हरी चार्जेस पण त्यामध्ये नाहीये. जे पण असेल ना बिलामध्ये तेवढेच तुम्हाला त्यांना पे करायचे, एक्स्ट्रा कुठले त्यांना पे करायचे नाही. तर एवढं आहे की आमच्या आज ग्राहक दिनाच्या दिवशी म्हणून डीबीटीएल साठी प्रत्येक ग्राहकाने आपल्या एजन्सीला जाऊन ई केवायसी करून घेणं गरजेचं झालेलं आहे. जर ई केवायसी कालावधीनंतर जर नसतील तर ते कनेक्शन बाह्य करून किंवा बंद करण्यात येतील असं गव्हर्नमेंटचं धोरण आहे. म्हणून आपण प्रत्येकाने आपल्या ज्या एजन्सीकडे कस्टमर आहेत किंवा आहेत आपले जे नातेवाईक आपले जे जवळचे त्यांना प्रत्येकाला सांगितलं पाहिजे की आपलं ई केवायसी एकदा करून घ्या. कारण की ई केवायसी केल्यानंतरच ते आता ग्राह्य झालं जाणार याच्या पुढे ते कनेक्शन. म्हणून ही एक नवीन गोष्ट आता सध्या एजन्सीच्या बाबतीत चालू आहे. ई केवायसी साठी एजन्सीवर जाताना आपलं गॅस कार्ड आणि आधार कार्डची झेरॉक्स घेऊन द्यायची फक्त आपल्याला आणि ते ई केवायसी करून घ्यायचं. एक माहिती देतो की गॅस म्हणजे प्रत्येकाला एक्सपायरी डेट असते आपल्याला माहिती आहे. तसंच सिलेंडरला पण एक्सपायरी डेट असते. एक्सपायरी डेट म्हणजे काय की जर एखादा सिलेंडर मार्केटमध्ये आलं तर ते मार्केटमध्ये आल्यानंतर काही कालानंतर त्याला चेक झाला पाहिजे परत कंपनीत आणि ते चेकिंगसाठी परत केलं पाहिजे. याच्यासाठी त्यांनी काहीतरी एक तारखा ठरवली असतात. तर आपल्याला बघा सिलेंडरच्या याच्यावर ना एक 3 पट्ट्या असतात बरोबर आहे. त्या एका पट्टीवर ना ABCD असं 4 शब्द लिहिलेले असतात आणि ABCD मध्ये त्याच्यात समजा ABCD म्हणजे आता 2023 आहे किंवा 2024 आहे किंवा 2022 आहे. तर A म्हणजे काय जानेवारी फेब्रुवारी मार्च. B म्हणजे काय त्याचे पुढचे 3 महिने. C म्हणजे काय त्याचे 3 महिने. असे 12 महिन्यांचं ते ABCD आहे आणि ते वर्ष दिलेलं असतं 22 23 24 20 19 असं. जर ज्या सिलेंडर आता हे चालू कोणतं आपल्या 23 चालू आहे म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर चालू आहे आपला याचा म्हणजे D मधला. जर D23 चं एखादा सिलेंडर आलं तर ते याच्यानंतर जानेवारी नंतर ते चेकिंगला गेलं पाहिजे. जे आता चालेल ते पण पुढची जानेवारी चालणार नाही. म्हणजे जानेवारीमध्ये जर D23 चं सिलेंडर आलं तर आपण ते परत केलं पाहिजे. आलं लक्षात. असं त्याचं एक्सपायरी डेट असते की ते कंपनी. तर याच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या बियाणे खते आणि कीटकनाशकांच्या ज्या काही तक्रारी ज्या आहेत तर या निवारण करण्यासाठी तालुकास्तरीय समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याच्याकरता शेतकऱ्यांना आपली जे काही बिल घेताना काही काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्या बाबतीत आपण परवानाधारक जे काही डीलर जे आहे वितरक आहे त्यांच्याकडूनच आपण जे काही आहे तर बियाणं खतं आणि कीटकनाशक खरेदी करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जे काही ज्या शेतकऱ्याच्या नावानं सातबारा आहे त्याच्याच नावानं आपल्याला बिल घेणं आवश्यक आहे. कारण पुढे ग्राहक मंचामध्ये इतराच्या नावानं जर बिल घेतलं तर ते काही जो काही आहे तो दावा टिकत नाही. तर ही एक काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बिलावर जे काही पक्क बिल आपण घेणं आवश्यक आहे त्याच्यावर शेतकऱ्यांना बिल घेताना स्वतःची स्वाक्षरी जी आहे तर ती करणं गरजेचं आहे. बिलावर जे काही परवाना वैध परवाना जो आहे तो छापील असणं गरजेचं आहे. जे काही GSTचा नंबर जो आहे तो सुद्धा आवश्यक आहे. तर ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत तर शेतकऱ्यांनी याची काळजी घेणं आवश्यक आहे जेणेकरून तालुकास्तरीय तक्रार निवारण ज्यावेळेस आपली फसवणूक होते MRP पेक्षा जास्त जे काही आहे तर ते कुठलीही किंमत शेतकऱ्यांनी देऊ नये MRPच्या. परंतु पुन्हा एकदा मालेगावमध्ये अन्न औषध विभागाचं कार्यालय व्हायलाच पाहिजे. अन्न औषध विभागाचे अधिकारी इथे पाहिजेच पाहिजे ही नितांत गरज आहे. आणि अधिकाऱ्यांनी कारवाई करावी. नितीन देवरे साहेबांवर मला पूर्ण विश्वास आहे. ते सणाचाही विलंब न करता इथून लगेचच ते त्याबद्दल पत्रव्यवहार करतील हा माझा पूर्ण मला खात्री आहे विश्वास आहे. आणि आपल्याला त्यांनी केलेल्या कारवाईबद्दल आपल्याला दिसते. दुसरी एक गोष्ट रेशन कार्ड संदर्भात काही लोकांना अनेक समस्या आहेत आणि खरंच आहे. त्याच्याकडे साहेब आपण एखादी फ्लाईंग व्हिजिट करावी. आपण बघावं की रेशन कार्ड ऑफिसच्या बाहेर काही एजंट असतात. मालेगाव आहे असं प्रमाण आणि एजंटच्या थ्रू तुम्ही गेला तर तुमचं काम होतं
आणि तुम्ही वैयक्तिक केलं तर होत नाही. तर अशा ज्या काही गोष्टी, त्यामुळे ग्राहकाचा भ्रम काय होतो, ग्राहक आमच्याकडे पण वळत नाही. आता नको भाऊ तुमच्याकडे आलं तर कामच होणार नाही म्हणून ते एजंटला आपले 2 पैसे 1000 रुपये दिले तर काम नाही होऊन जाईल, मार्गी लागेल. या पद्धतीची ही मानसिकता आहे लोकांमध्ये. पण माझं आव्हान आहे तुम्हाला, अरे तुम्ही सगळे एक आहात, तुमचा अधिकार आहे, तुमचा हक्क आहे, कशाला जाणार त्याच्याकडे? हा असा सक्षम अधिकारी इथे आहे, या अधिकारीकडे या, हा नक्कीच तुमचा मार्ग काम जे योग्य असेल त्या मार्गी लावेल. नाही आवडलं या अधिकारी. आज रविवार असून मी आज तुम्हाला खरंच सांगतो, मला तर मोकळं बोलतो, मी खोटं बोलत नाही. जायचं देवा घरी कशाला, जे आहे ते सत्य. साहेबांना मी बोललो, साहेब म्हटलं 23ला सुट्टी, 24ला सुट्टी, 25ला सुट्टी, अधिकारी येतील, पण 24 डिसेंबर ग्राहक नाही, 22ला घ्यायचा का? साहेब म्हटलं मारू साहेब 24 डिसेंबर ग्राहक दिन आहे, माझं कर्तव्य आहे, त्या दिवशी रविवार असू द्या, सुट्टी असू द्या, मी काय गोष्टी माझ्यावर घडवेल आणि मी घेईल काय असा अधिकारी. मला इतका अभिमान वाटला. आणि आज आपण बघतो त्या कार्यक्रमाची परिणिती आपण बघतोय की काय एवढा चांगला अधिकारी आपल्याला लाभलेला आहे. नक्कीच आम्ही त्याच्या म्हणजे अभिनंदन करू. त्याचबरोबर आपण कधीतरी महिन्यात आम्हाला घ्या ना, बरोबर सर्वसामान्य माणसाला घ्या. या संदर्भात जर आपण तर तशा तपासण्या जर केल्या तर आपल्या लक्षात येईल की अशा सुद्धा ज्या आहेत त्यामुळे शेतकरी ग्राहक नाळला जातो. हे नाळलं जाऊ नये हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. त्या पद्धतीने तुम्ही चांगलं काम करताय, पण अजून त्याच्यात जर अशा पद्धतीने बघितलं तर खूप चांगली गोष्ट होईल. आणि एमपीएसएलच्या संदर्भात एमपीएसएलने त्याच्या योजना वगैरे सांगितल्या, पण आपण बघतोय सध्या म्हणजे आम्ही पण बघतो की सर्वात जास्त प्रमाणात जर तक्रारी असतील तर वीज ग्राहकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात शहरामध्ये आहे. मग या तक्रारी काय, काही याच्यामध्ये ज्या आहेत त्या गैरसमजाने होतात आणि काही तक्रारी ज्या आहेत त्या खरंच सत्य असतात. काही ग्राहकांना कसं वाटतं मी दोन्हीकडनं म्हणजे जे आहे दोन्हीकडनं म्हणजे जे सत्य ते होतं. ग्राहक जर चुकत असेल, ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये आपल्या माहितीसाठी एक गोष्ट अजून महत्वाची सांगतो की ग्राहक संरक्षण कायदा हा फक्त ग्राहकाच्या हितासाठी असं नाहीये, ग्राहकाच्या हितासाठी आहेच, पण केव्हा जेव्हा ग्राहक सत्य असेल, त्याच्या तक्रारीत तथ्य असेल तर. जर ग्राहकाने खोटी तक्रार केली, त्याच्या तक्रारीमध्ये काही तथ्य नसेल तर हा ग्राहक संरक्षण कायदा त्या ग्राहकाला देखील दंड ठोकतो. अशा सुद्धा घटना. त्यामुळे आपण असं समजू नका की मी ग्राहक न्यायालयाला गेलो म्हणजे माझ्याकडनं सगळं होईल. मी तक्रारीत जर तथ्य नसेल, चुकीचे असेल तर तुम्हाला येईल. मी एमपीएसएलच्या संदर्भात आता इकडे वळतो, परंतु एमपीएसएल मध्ये अनेक ग्राहकांच्या तक्रारी आहेत. अनेक ग्राहकांना लाईट बिल जास्त येतात म्हणून ग्राहक तक्रार करतात की मला लाईट बिल जास्त येते, मला हे जास्त येते. अरे पण तू लाईट बिल जास्त येते ते काय येते पहिल्यांदा हे पण बघितलं पाहिजे. खरंच त्याच्यात चूक कोणाची आहे? जर एमपीएसएलची तक्रार योग्य असेल तर मला एमपीएसएलच्या अधिकाऱ्यांना सांगायचंय की आपल्याकडे आलेला ग्राहक हा त्याची तक्रार घेऊन येतो, त्याला कुठेतरी नांदलं जात आहे, तो कुठेतरी व्यथित आहे आणि म्हणून तो येतो, तर त्याला सन्मानाने तुम्ही वागणूक दिली पाहिजे, त्याला सन्मानाने आदराने त्याला तुम्ही बसवलं पाहिजे. त्याची काय तक्रार ते रितसर ऐकून घेतली पाहिजे आणि त्या तक्रारदाराचं तक्रार कशी योग्य आहे का अयोग्य आहे त्याला समजावून सांगितलं पाहिजे. त्याचं समाधान होत नाही तोपर्यंत ही तुमची नैतिक जबाबदारी आणि ते कर्तव्य तुम्ही नक्कीच पार पाडलं पाहिजे. तुम्ही डायरेक्ट म्हणता सिक्युरिटीला, हे सिक्युरिटी इनको जाऊ दे, इनको असं नाही होणार, असं नाही करता काम आहे. तो ग्राहक आहे, तो तुम्हाला पैसे देतोय आणि त्याच्या पैशावर तुमचा पगार तुमचं ऑफिस चालू हे विसरता कामा नाही, अजिबात विसरता कामा नाही. तर ग्राहकाची तक्रार असेल, मी कुठले बघा आपल्या शहरामध्ये ज्या पद्धतीने तक्रारी असते त्या पद्धतीने दुसरी गोष्टकडे पण होतो की आपल्या शहरामध्ये वीज चोरी देखील मोठ्या प्रमाणात. वीज चोरीचं आम्ही कधी समर्थन करणार नाही. एक लक्षात घ्यायचं उपस्थित असताना वीज चोरी जर झाली तर त्याचा भूर्दंड सर्वसामान्य माणसाला बसतो, सर्वसामान्य माणसाला भूर्दंड बसतो. तर ही वीज चोरीचं पण आपण कोणी समर्थन करू नये. जर आपल्या लक्षात येत असेल की हा व्यक्ती आपल्या शेताचा वीज चोरी करतोय तर तुम्ही देशासाठी, आपल्या देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रामाणिकपणे त्याची तक्रार करा आणि त्याच्याबद्दल ते दाखवून द्या की हा माणूस वीज चोरी करतोय, त्याला पकडून द्या, काही बिघडत नाही. तुम्ही मला 410 रुपये द्यावे लागतात. किती अवघड गोष्ट आहे. कुठल्या कायद्याने तुम्ही पोलवर चढायचे 410 रुपये मागतात आणि मी जेव्हा बोललो ही चुकीची गोष्ट आहे. ग्राहकाच्या मीटर पासून त्याच्या घरापर्यंत येणाऱ्या प्रॉब्लेमला तो जबाबदार आहे, पण त्याच्या मीटर पर्यंत जे काही द्यायचंय ते तुमची जबाबदारी आहे. तुम्ही आणि मग हे अशा पद्धतीने जेव्हा पैसे मागितले जातात त्यावेळेला ग्राहक प्रायव्हेट कडे वळतो. मग एक खासगी व्यक्तीला बोलवतो, त्याला म्हणतो बाबा तू घे काय 100-200 रुपये
आणि तो अनाधिकृतपणे ते काम करतो आणि असं कोणी करू नये त्याचं कारण सांगतो. तो ज्यावेळेला जर फुलवट चालला आणि काही अपघात घडला तर अशा वेळेला आपल्याला कोणताही कायदा वापरू शकत नाही. त्यामुळे आपण प्रायव्हेट माणसाचा कधी उपयोग करू नये. आपण इथे लढा, समर्थपणे लढा. यांना विचारा, दाखवा तुमचा जिल्हा काय आहे, तुमचा कायदा सांगा आम्हाला. पण हे कायद्याप्रमाणे कोणी कायद्याच्या बाहेर जाऊन कुठलंही काम कधी करू नये असं माझं मत आहे आणि आमचं सजेशन सूचना पण आहे. परंतु थोडक्यात येतो की अशा पद्धतीने ग्राहकाचं समाधान आपण नीटपणे करून द्या, जेणेकरून तुमचा ग्राहक आहे, ग्राहक देवो भव आपण म्हणतो, त्याच्याशी प्रेमाचं नातं निर्माण करा, त्याला समजून द्या. तुमच्याबद्दल 24 डिसेंबर निमित्त शुभेच्छा देतो. आपला राष्ट्रीय ग्राहक दिन हा आजचा कार्यक्रम अतिशय चांगला करण्याचा आमचा प्रयत्न राहिलेला आहे. आजची जी थीम आहे मित्रांनो, तर ती थीम आहे की प्रोटेक्शन ऑफ कंझ्युमर इन द एरा ऑफ ई कॉमर्स अँड डिजिटल ट्रेड. तर या थीमच्या अनुषंगाने या ठिकाणी मारू साहेबांनी अतिशय खऱ्या आवाजामध्ये स्पष्ट अशा भूमिका त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत. आदरणीय गोकुळ साहेबांनी सुद्धा शेतकरी बांधवांना जे उपयुक्त ठरेल अशा योजना अतिशय व्यवस्थितपणे मांडलेल्या आहेत. मित्रांनो, सर्वप्रथम तर मी आपल्याला एकच गोष्ट सांगू इच्छितो की तहसील कार्यालय सुद्धा सर्व्हिस देणारं कार्यालय आहे असं मी मानतो. कारण सेवा हक्क अधिनियम सुद्धा लागू झालेला आहे आणि मी आणि आदरणीय प्रांत साहेब नितीन सदगीर साहेब आल्यानंतर मोठी पोतवाल भरती जवळपास 18 पदांची आणि पोलीस पाटील जवळपास 62 पदांची आम्ही परवा रात्री 11:30 वाजता तो रिझल्ट वेबसाईटवर डिक्लेअर केला होता आणि ही भरती पूर्णपणे पारदर्शक झालेली आहे हे मी या ठिकाणी अभिमानाने सांगू इच्छितो. मित्रांनो, या भरती प्रक्रियेमध्ये मी स्वतः त्याच्यामध्ये MPSC वगैरे करून आलेलो आहे आणि किती स्ट्रगल त्या व्यक्तीला, उमेदवाराला, विद्यार्थ्याला करावं लागतं हे स्वतः मी अनुभवलेलं आहे. जवळपास 4 ते 5 वर्ष मी त्या ठिकाणी रावडी कृषी विद्यापीठामध्ये MSc ऍग्री करत असताना MPSCच्या परीक्षा, बँकिंगच्या परीक्षा आणि त्या परीक्षेमध्ये जर काही घोटाळा होत असेल तर निश्चितपणे जो उमेदवार आहे तर त्याची त्या भरती प्रक्रियेवर विश्वास राहत नाही. आणि आदरणीय सदगीर साहेब, प्रांत साहेब यांनी सुद्धा अतिशय मोलाची भूमिका त्या ठिकाणी निभावलेली आहे, कारण ते आपले समितीचे प्रमुख होते. आदरणीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा अतिशय कारवाई चांगली झालेली आहे. आता मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मारू साहेबांनी सांगितलं की आम्ही 4-5 दिवसापूर्वी चर्चा केली होती. तर हे कार्यक्रम घेण्याचा उद्देश एकच आहे की ग्राहकांपर्यंत आपल्या सुविधा काय आहेत किंवा शेतकरी बांधवांपर्यंत, नागरिकांपर्यंत सुविधा काय आहे हे समजलं पाहिजे आणि हे समजण्यासाठीच हे कार्यक्रम उपयुक्त ठरत असतात. याच्यामध्ये सर्वाधिक चांगली भूमिका आमचे पुरवठ्याचे काही ग्रामीण भागाच्या बऱ्याच तक्रारी असतात. मी माझा एक अनुभव सांगेन. मी रेशन कार्ड का तत्परतेने एवढं देतो कारण मी स्वतः ग्रामीण भागातील आहे. मस्ती तालुका, सागरी जिल्हा धुळे हे माझं गाव आहे. या गावामध्ये मी जवळपास 8वी पर्यंत होतो. नंतर माझ्या आई वडिलांनी मला धुळ्याला शिकायला पाठवलं होतं, हॉस्टेलला. जेव्हा मी म्हणजे ग्राहक बनून जेव्हा मी ते रेशन घ्यायला जायचो त्यावेळेस साखर मिळायची, रॉकेल मिळायचं, तांदूळ मिळायचं. तर त्या ठिकाणी दुकानदाराची वागणूक अतिशय तुच्छतेची होती. म्हणजे रॉकेल जर घ्यायला गेलो, आपण जर विचारलं का काका 5 लिटरची पावती आहे, तुम्ही 4 लिटरचं भरताय, तर ते मला लहान वयात सगळं काढून यायचं म्हणजे या पद्धतीने. तर ते इतकं मनात माझ्या घर करून राहिलं की सगळं आपण भविष्यात जर भगवंताने आपल्याला संधी दिली तर निश्चितपणे आपण काहीतरी चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू हे आजही मला आहे. दुसरा अनुभव मित्रांनो, सागरी तहसीलला जेव्हा 12वी पास झालो त्यावेळेस मला इन्कम दाखला लागत होता. BSc ऍग्रीच्या ऍडमिशनला डोमिसाईल लागत होतं आणि नॅशनॅलिटी वगैरे लागत होतं. तर या दाखल्यांसाठी मी आणि माझा मित्र 1.5 महिना फिरलो होतो मित्रांनो 1998 साली. तर म्हणजे इतकं ते सिस्टीम बाबत मला असं हे झालं होतं तेव्हा की यार काय प्रकार आहे. त्यामुळे मी माझ्या कार्यालयामध्ये जेव्हा तहसीलदार मी 2007 ला रुजू झालो आणि 14ला माझं तहसीलदार म्हणून प्रमोशन झालं. तर माझा एकच अट्टाहास असतो की माझ्या कॅबिन मधून एकही विद्यार्थी खाली हात जायला नको. काही मोठं काम करतोय असं नाही मित्रांनो, पण माझं कर्तव्य आहे कारण मी माझ्या अनुभवातून शिकत गेलो आहे. मी म्हणजे सिस्टीम बाबत म्हणजे कडवा झालो किंवा कटू झालो असं नाही, पण आपला प्रयत्न मी माझ्या परीने करत राहतो. तिसरा महत्वाचा मुद्दा,
कुणीही गोरगरीब असेल किंवा एखादा व्यक्ती हा वैद्यकीय कारणासाठी आलेला आहे तर आम्ही फक्त तत्परतेने 15 मिनिटात त्यांना रेशन कार्ड देतो. कारण मित्रांनो काही बातम्या पाहिल्या असतील, बातम्या यासाठी पत्रकार बांधव सुद्धा त्याचं ऍप्रिसिएशन म्हणून त्या बातम्या लावतात की कुणालाच अपेक्षा नाही की 15 मिनिटात रेशन कार्ड कसं मिळू शकतं, म्हणजे पॉसिबलच नाही. मी आल्या पहिले सेतूमध्ये एक बोर्ड लावला, पुरवठ्यात लावला, संजय गांधीमध्ये लावला की इथं दलाल आणि मध्यस्थाच्या माध्यमातून अजिबात कामं करून घ्यायचे नाही. कारण मला स्वतःला अनुभव आहे. एकदा माझं कास्ट सर्टिफिकेट काढायला जवळपास 2-2.5 रुपये त्या दलालांनी घेतले होते 1998 मध्ये आणि फार फिरवलं मला त्याने 1.5-2 महिने. तर ते माझ्या खूप डोक्यात आहे. त्यामुळे मी ते स्पष्टपणे माझं कामाला मी हे पण करत नाही की चुकीचं काही घडेल म्हणून. आणि आपल्या तालुक्याचे अधिकारी केला होता. तर असा प्रयत्न आमचा आहे. मित्रांनो, या ई कॉमर्स आणि डिजिटल ट्रेडिंग या एरामध्ये ग्राहकांची फसवणूक होते. माझी स्वतःची बऱ्याच वेळा फसवणूक झालेली आहे, पण आपण ओरड करत नाही. बऱ्याच वेळेला अमेझॉनवरून मी मागवलेलं असतं वेगळं, ते येतं वेगळंच, पण आपण म्हणतो जर काय इश्यू करायचं वगैरे, तर त्याच्यामुळे ग्राहक लुबाडला जात असतो. त्यामुळे जागो ग्राहक जागो या रांगोळ्या वगैरे काढण्याचा प्रयत्न एकच आहे मित्रांनो की पॉझिटिव्ह वाईब्स जे असतात, सकारात्मकता जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. नाही तर प्रत्येकाचं मत एकच आहे ना, प्रशासन किंवा तहसीलदार, पुरवठा विभाग, हे काय झाले बोगस जनरल, म्हणजे हा ट्रेंड आहे. तर माझा तो प्रयत्न आहे की आपण या ट्रेंड मध्ये म्हणजे तो फॉलो व्हायला नको आपल्या कार्यकाळात. तरी हे काम मी इथंच नाही तर धरणगाव मध्ये 3.5 वर्ष होतो. अक्कलकुवा सारख्या 100% ग्रामीण भागामध्ये, आदिवासी भागामध्ये मी 3.5 वर्ष काम केले मित्रांनो. तिथं 1 वर्षाच्या वर तहसीलदारच टिकत नाही अक्कलकुवा म्हणजे जनरली. तर मी 3.5 वर्ष काम केलं. तर फक्त माझ्या हातून मालेगावकरांची सुद्धा चांगली सेवा घडावी ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी आपण सगळेजण आला, आमच्या म्हणजे हाकेगाव दिले आपण आणि तात्काळ या ठिकाणी मारू साहेबांनी सुद्धा अतिशय धडाडीने आम्हाला सूचना केल्या आणि यापुढे सुद्धा आपलं सहकार्य लागेल. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय जवान.